तिकडे नाशिकमध्ये 24 तासात 105 मिलीमीटर विक्रमी पाऊस पडला। नाशिकला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण हे 86% पोहोचलंय। गंगापूर धरणातून 8100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली, तर यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे। तर महापालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झालाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर गोदावरीचं हे रौद्र रूप देखील आपण पाहतोय। नाशिकमधील धरणे देखील आता ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे, तर गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झालाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर नाशिकमध्ये 24 तासात 105 मिलीमीटर पाऊस पडला आहे। थेट जाऊया नाशिकमध्ये महेश महाले आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। नाशिकमधील पावसाच्या संदर्भातली अपडेट घेऊयात। महेश, 24 तासामध्ये तब्बल 105 मिलीमीटर विक्रमी पाऊस पडलाय आणि गोदावरीचं रौद्र रूप देखील आपण पाहतोय। नाशिकला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण भरलंय, मात्र गोदावरी नदी आता यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच दुथडी भरून वाहू लागलेली आहे। अगदी खरं आहे शुभम। खरंच गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नाशिकमध्ये संततधार अशी पावसाची धार सुरू आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। यामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये 86% पर्यंत वाढ झालेली आहे। आपण जर बघितलं तर यंदाच्या हंगामात सर्वात पहिल्यांदा गोदावरी जी नदी आहे ती दुथडी भरून या ठिकाणी वाहू लागलेली आहे। तर मंदिर परिसर जे आहे, जो रामकुंडावरचे जे अनेक लहान मोठे जे मंदिर आहेत ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत। तर नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। खरं तर गंगापूर धरणामधून 8100 क्युसेक वेगाने इतका पाण्याचा विसर्ग केला जातोय। यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि रामकुंड परिसरात पूर सदृशची परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे। गोदावरीचं पूरमापक यंत्र म्हणून समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीला देखील छाती इतकं पाणी लागलेलं आहे। आणि एकूणच जर बघितलं तर जिल्ह्यात देखील काल मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। यामुळे जर बघितलं तर दारणा धरणामधून देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय। तर नांदूर मध्यमेश्वर जे धरण आहे त्या ठिकाणून देखील 54,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जातोय। हे जे पाणी आहे हे थेट मराठवाड्याकडे जाणार आहे, जायकवाडीकडे। त्यामुळे मराठवाड्यातील धरणांमध्ये देखील पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। एकूणच गोदावरी नदीला पूर आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आज जरी पावसाचा जोर नसला तरी मात्र धरणामधून जो विसर्ग आहे तो तसाच ठेवला जाणार आहे। त्यामुळे आता एकूणच जर बघितलं तर आज जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तर नाशिकच्या रामकुंड परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय। अगदी महेश, नाशिकमधील पावसाच्या संदर्भात आणि गोदावरीला नदीला आलेल्या पुराच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट पोहोचवले। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।